या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि भावनिक जीवनावर खोल जखम उमटली आहे। सामान्यांचा नेता, संघर्षातून उभा राहिलेला मार्गदर्शक आणि जनतेचा खरा आधारवड म्हणून ओळखले जाणारे अजितदादा आता कायमचे काळाच्या पडद्याआड गेले आहेत। त्यांच्या जाण्याने सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शोकसागरात बुडाल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले। कोल्हापूर येथून दुपारी 4 वाजता स्वर्गवासी अजितदादांचा पवित्र अस्थिकलश सोलापूरमध्ये दाखल झाला। सोलापूरकरांना अखेरचे दर्शन घेता यावे यासाठी हा अस्थिकलश राष्ट्रवादी काँग्रेस भवन जुनी मिल कंपाऊंड येथे ठेवण्यात आला होता। अस्थिकलश परिसरात दाखल होताच वातावरण गंभीर, शांत आणि भावनांनी भरलेले ठरले। अनेकांच्या डोळ्यात अश्रू तर अनेकांच्या ओठांवर शब्दच नव्हते। अस्थिकलशाचे दर्शन घेताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी, शेकडो सामान्य नागरिक भावना विवश झाले। अजितदादा अमर रहे, नेता नाही तर कुटुंब प्रमुख गेला, दादा आम्हाला सोडून जाऊ नका अशा अर्थ घोषणा देत अनेक कार्यकर्त्यांचा टाकू फुटला। काही कार्यकर्ते अस्थिकलशासमोर नतमस्तक होऊन दीर्घकाळ शांत उभे राहिले। काहींच्या डोळ्यातून अश्रूंचा अखंड प्रवाह वाहत होता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस खलील शेख यांनी हा पवित्र अस्थिकलश सोलापूरमध्ये आणला। त्यांच्या उपस्थितीत संपूर्ण विधी अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिभावाने पार पडला। यावेळी गवळी वस्ती महिला भजनी मंडळाच्या वतीने भजन सेवा सादर करण्यात आली। अनेक महिलांनी डोळ्यात अश्रू साठवत भजनात सहभाग घेतला। या शोकाकुल प्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, माजी शहराध्यक्ष भारत जाधव, धर्मराज काडादी, माजी उपमहापौर अप्पाशा मेत्रे, आनंद चंदनशिवे, ज्येष्ठ पत्रकार हेमंत चौधरी, गणेश पुजारी, हाजी मकबूल शेख, विनोद भोसले, आनंद मुस्तारे, महादेव चाकोते, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, प्राध्यापक श्रीनिवास कोंडे, ॲडव्होकेट्स सलीम नदाफ, वैभव गंगणे, चंद्रकांत पवार, मेहबूब पटेल, बसवराज कोळी, मकरंद शिवशक्ती, निशांत तारानाईक, प्रदीप भालशंकर, सचिन चलवादी, सागर गायकवाड, रुपेश भोसले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी स्वर्गवासी अजितदादांच्या स्मृतींना उजाळा देत उपस्थितांनी मौन पाळले। दादा आमच्या हृदयात कायम जिवंत राहतील अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या। अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी, जड अंतःकरणाने सर्वांनी स्वर्गवासी अजितदादांना अखेरचे अभिवादन केले। त्यानंतर अत्यंत शोकमय वातावरणात हा पवित्र अस्थिकलश पुढील धार्मिक विधीसाठी मोहोळ कुरुल येथे रवाना करण्यात आला। अस्थिकलश निघताना पुन्हा एकदा कार्यकर्त्यांचा टाहो, घोषणा आणि अश्रूंचा पूर पाहायला मिळाला। आज सोलापूरने केवळ एक नेता नाही तर आपला माणूस, मार्गदर्शक आणि विश्वासाचा आधार गमावल्याची भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।